हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बंडुशा गायकवाड ऑफिशियल। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC कशी करावी व केव्हा करावी। मी तुम्हाला गॅरंटी देतो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कॉम्प्युटरमध्ये KYC करून दाखवणार आहे, पण जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करणार असाल तर मी तुम्हाला माझ्या मोबाईलची रेकॉर्डिंग दाखवतो कशा प्रकारे करायचे आहे। सगळ्यात आधी ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। जसं की क्रोम ब्राउझर ओपन केला, त्यानंतर इकडे बघा सगळ्यात वरती 3 डॉट दिसत आहेत, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रोल करून थोडं वर जायचं आहे आणि इकडे एक तुम्हाला कॉम्प्युटरचं चित्र दिसत असेल आणि डेस्कटॉप साइट लिहिलेलं आहे, इथे त्या समोरच्या बॉक्समध्ये टिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेज होऊन जाईल। मग वरती क्लिक करायचं आहे ॲड्रेस बारमध्ये आणि तिथे मग वेबसाईट टाकायची आहे ladkibahin.maharashtra.gov.in आणि त्यानंतर खालती इथे गो वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही सगळ्यात वरती तुम्हाला दिसेल माझी लाडकी बहीण योजना आणि खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिहून आलेलं आहे, त्यावरतीच क्लिक करायचं आहे। मग बघा अशा प्रकारे पेज ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे। आता पुढची स्टेप मी तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये दाखवतोय, तर सेम स्टेप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC करण्याकरिता तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे ladkibahin.maharashtra.gov.in। वेबसाईट ओपन करताना तुम्ही बघू शकता वेबसाईटच्या आधी मराठीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे लिहिलेले आहे। हीच वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट ओपन झाली की एकदा या वेबसाईटला इकडे असा रिफ्रेश करून घ्यायचा आहे। वेबसाईट रिफ्रेश झाली की अशा प्रकारे प्रॉपर वेबसाईट दिसेल। इथे लोगो असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असे हायलाइट होताना दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा पेज येईल ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक। इथे ज्या लाडक्या बहिणीला KYC करायची असेल त्या लाडक्या बहिणीने आपला स्वतःचा आधार नंबर येथे भरून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे कॅप्चाचा जो बॉक्स दिसत आहे, हा बाजूला इथे दिलेला कॅप्चा आहे, जसाच्या तसा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि खाली इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमतीमध्ये खाली 2 ऑप्शन आहेत, मी सहमत आहे, मी सहमत नाही। तर मी सहमत आहे या बॉक्समध्ये क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता OTP गेलेला आहे, तो OTP इकडे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाला की सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकणे। इथे तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचे, आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे। जर तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव असेल तुमच्या नावाच्या नंतर तर वडिलांचा टाकायचा आहे आणि जर पतीचं नाव असेल तुमच्या नावानंतर तर पतीचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे जसाच्या तसा आणि पुन्हा मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवावर परत क्लिक करायचे आहे। OTP आधार लिंक मोबाईलवरती पुन्हा गेलेला आहे, आलेला OTP पुन्हा टाकायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इकडे पुन्हा थोडा वेळ वाट पाहायची आहे। OTP आपला सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला असे दिसेल वडिलांचे किंवा पतीचे नाव, इकडे तुम्ही बघू शकता वडिलांचे ऑब्लिक पतीचे नाव, इथे ते नाव दिसेल तुमचे जे पण आधार कार्डचे होते। नंतर जात प्रवर्ग निवडा, पुढच्या कॉलममध्ये क्लिक करून निवडावरती क्लिक करून जात प्रवर्ग निवडायचा आहे। आता इथे जे आहेत जाती, अनुसूचित जाती वगैरे, भटक्या जाती वगैरे सर्व मराठीत आहेत। आता मी जो फॉर्म भरतो आहे तो मोमेडियन लाडक्या बहिणीचा आहे, तर ते मोमेडियन जे आहे ते येणार सर्वसामान्यमध्ये म्हणजे जनरलमध्ये।
आता आपण जनरल निवडूया। इकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे SC असतात। अशा प्रकारे तुम्ही भटक्या जाती वगैरे हे सर्व तुम्ही बघू शकता। तर चला मी सर्वसामान्य निवडून घेतो इकडे। त्यानंतर इथे प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। बरोबर ना? म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये कोणीही असं व्यक्ती नाही की ज्यांना पेन्शन येत आहे। म्हणून निवडावरती क्लिक करून इकडे होय करायचं आहे, म्हणजे हे बरोबर आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर। हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे। काय आहे? माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। ह्याचं उत्तर येणार बरोबर, कारण आपल्या घरामध्ये कोणीही गव्हर्नमेंट नोकरी वगैरे करणारा व्यक्ती नाही आहे, म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळत आहे। तर ह्याचं उत्तर आहे होय, म्हणून होय निवडायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। तर ही अगोदरचीच अट होती, ज्या कुटुंबामध्ये एक विवाहित व एक अविवाहित महिला असेल तर त्या दोघी लाभ घेऊ शकतात, अशी एक अट होती। म्हणून याचं पण उत्तर आपल्याला होयच निवडायचं आहे, म्हणजे दोन्ही जागी होय करायचं आहे। त्यानंतर इकडे खाली या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे। इथे लिहिलेलं आहे 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती, म्हणजे 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। हे सर्व झाल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येईल सक्सेस, आणि खाली लिहिलेला असेल तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तर मित्रांनो, ही KYC जी आहे मी रात्री आता 1:30 वाजलेला आहे, 1:37 झालेले आहे। मी तुम्हाला स्निपिंग टूलने स्क्रीनशॉट घेऊन दाखवतो। बघा इकडे मी सेव्ह करून घेतो अगोदर, म्हणजे तुम्हाला दिसेल। डेस्कटॉपवरती सेव्ह करतो, याला सेव्ह केला। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही इकडे मी तुम्हाला हे इथे वरती आणून दाखवलेलं आहे। 0.138 आणि 8/10/2025 ही तारीख आहे। 0.1.38 म्हणजे 1:38 रात्रीची वेळ आहे। तर दिवसभर KYC होत नाही मित्रांनो, कारण पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी KYC करत असतात। वेबसाईटवरती खूप लोड असतो, तर तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही रात्रीच्या वेळी KYC करा, जशी मी आता केलेली आहे। तुम्हाला वेळही इकडे मी दाखवलेला आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।